मजची पडिला पांडवा जयाची सर्व भावा आश्रयोनी एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान लागे तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझे एकांते. भगवान श्री ज्ञानोबा राय या ओव्यांमधून आपल्याला सांगतायत की एकनिष्ठेने आत्मनिष्ठेने फक्त भगवंताचं चिंतन केलं तर देव आपली चिंता केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय आपल्याला या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत की भगवंताचं जर चिंतन सतत केलं तर देव आपल्याला दोन प्रकारे मदत करते. म्हणजे आपल्या आयुष्यातील मला सर्व संकटाचं निरसन करतोय, शिवाय संसाररूपी भवसागर तरुण करण्यासाठी मदत करतोय. आपण जर देवाला आपलंसं केलं तर देव आपल्याला आपलंसं करतो. आपण जर देवाचं चिंतन केलं, स्मरण केलं तर देव आपलं मरण चुकवतो. शिवाय देवाचं जर आपण भक्ती केली, मुखामध्ये नाम घेतलं तर देव आपल्याला मुक्ती दिल्याशिवाय राहत नाही. मुखे नाम हाती मोक्ष आपल्याला हा देवच मुक्ती करता मिळाला. म्हणून सतत चिंतन करणं गरजेचं आहे. मग देवानं असं कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये संकटकाळी मदत केली